आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी करता येतील अशा तळणीच्या नेवऱ्या म्हणजेच कानवले करूयात. अगदी साधी चपाती पोळीसाठी कणिक मळतो ना तशीच मळून घेतली हां. हे कानवले अजिबात खुसखुशीत वगैरे नसतात, तर छान मऊसूत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मोहन वगैरे यामध्ये घातलेलं नाही आहे. छान गुळखोबऱ्याचा चव मी इथे करून घेतला आहे. कानवले करण्यासाठी हा एक गोळा घ्यायचा आहे, दोन्ही हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे. थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि आपण पुरी लाटतो ना त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे. फक्त लक्षात घ्या, अगदी पातळ नको आणि अगदी जाडही नको अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. मधोमध हा असा गुळखोबऱ्याचा भरपूर असा चव भरून घ्यायचा आहे. कडांना हलकंसं पाण्याचं बोट लावायचं आणि सगळ्या कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या. कानवले व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे, नाहीतर मग तळताना सगळा चव बाहेर येतो हां. त्यामुळे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हे असं दाबून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं. आता एकतर तुम्ही मुरड घालू शकता किंवा या अशा कातणीने चिरा काढून घेऊ शकता. बघा, मस्त असा गुबगुबीत आपला कानवला तयार आहे. आणखीन एक मी तुम्हाला करून दाखवते. आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही अशी पुरी लाटून घ्यायची. मधोमध हा असा गुळखोबऱ्याचा भरपूर असा चव भरून घ्यायचा आहे. कडांना हलकंसं पाण्याचं बोट लावून सगळ्या कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आणि कातणीने हे असं चिरून घ्यायचं आहे. काय होतं ना, 10 दिवस बाप्पांच्या नैवेद्यासाठी रोज नवीन नवीन काय करावं हा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो. त्यावेळी हा अगदी सोपा पर्याय आहे. याच प्रकारे आपल्याला सगळे कानवले करून घ्यायचे. आपण सगळे कानवले जरी कातणीने चिरून केलेले असले ना, तरी एक कानवला मात्र हा असा मुरड घालून नक्की करायचा हां. गौर ही माहेरवाशीण असते आणि मुरडून ती परत परत घरी येत राहावी म्हणून ही अशी मुरड करंजी अवश्य केली जाते. बघा, इथे मुरड घालून केलेल्या कानवला देखील तयार झाला आहे. आता कानवले तळून घेऊया. नेहमी आपण मोदक केले तर एक करंजी मात्र अवश्य करावी आणि करंजी केली तर एक मोदक मात्र अवश्य करावा, हे आईकडून आजीकडून कायमच ऐकत आलेलो आहे. त्यामुळे एक मोदक करून घेऊया. कढईमध्ये तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे. कानवला सोडूया. अगदी हलक्या हाताने हे असं झाऱ्याने तेल उडवायचं आहे. खालच्या बाजूनी छान तळून झाला की उलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस रंगावर कानवले तळून घ्यायचे. याच प्रकारे मंद ते मध्यम आचेवर सगळे कानवले तळून घ्यायचेत हां. सगळे कानवले आपल्याला असेच तळून घ्यायचे. इथे हा मस्त असा मोदकही तयार झाला आहे. बघा, छान खमंग खरपूस रंगावर हे असे सगळे कानवले तळून घ्यायचे ना. लक्षात घ्या, फक्त खूप असे उलटपालट करायचे नाही आहेत, नाहीतर कानवले चिवट होतात हां. तुम्हाला बघून देखील समजत असेल की अगदी मऊसूत असे कानवले तयार झालेत आणि बघा, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. मी तुम्हाला मोडूनही दाखवते. अगदी सुरेख होतात ते कानवले आणि मुख्य म्हणजे अगदी पटकन होतात. त्यामुळे या 10 दिवसांमध्ये बाप्पांच्या नैवेद्यासाठी एकदा तरी हे कानवले नक्की करून बघा. आपल्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.